नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी पोएम 2.6 द प्लॅनर्स या कवितेमधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज। चला तर मग सुरुवात करूयात। ॲक्टिव्हिटी A1 आहे, रीड द पोएम and complete the web about the activities the planners do। की कविता वाचा आणि खाली दिलेल्या वेब डायग्रामला पूर्ण करायचे। तर ही वेब डायग्राम कशाच्या संदर्भात आहेत? अबाउट द ॲक्टिव्हिटीज द प्लॅनर्स डू। जो काही प्लॅनर आहे किंवा जे काही प्लॅनर्स आहेत ते ज्या काही ॲक्टिव्हिटी करतात त्या संदर्भात ही वेब डायग्राम आहे जी आपल्याला पूर्ण करायची आहे। मग या वेब डायग्रामच्या सेंटरला आहे द प्लॅनर्स। ते काय काय ॲक्टिव्हिटी करतात हे आपल्याला साईडला दिलेल्या बॉक्सेसमध्ये लिहायचं आहे। तर आपण बघू काय काय दिलेलं आहे तिथं। इकडे दिलेलं आहे प्लॅन। काय प्लॅन करतात ते? तर प्लॅन मॉडर्न सिटीज टू युटिलाइज एव्हरी बीट ऑफ अवेलेबल स्पेस। त्याच्या साईडचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल अलाइन बिल्डिंग्स अलॉंग रोड्स। त्या खालचा बॉक्स आहे त्यामध्ये आपण लिहू रिअरेंज। रिअरेंज अगोदर दिलेलं आहे, मग समोरचं आपल्याला लिहायचं आहे। तर काय लिहिता येईल? रिअरेंज द बिल्डिंग्स बाय डिमॉलिशिंग अँड बिल्डिंग न्यू वन्स। त्यानंतर प्लग एनी रिमेनिंग गॅप्स विथ मोर बिल्डिंग्स। किक असाइड दिलेलं, तर किक असाइड संदर्भात काय लिहिता येईल? तर किक असाइड ओल्ड स्ट्रक्चर्स दॅट मे नॉट फिट इन द न्यू अपिअरन्स। नंतर लेवल आउट एनी नॅचरल फीचर्स दॅट इंटरफिअर विथ देअर मॉडर्न स्ट्रक्चर्स। आणि एका याच्यामध्ये ड्रिल दिलेलं आहे, तर ड्रिलच्या संदर्भात काय लिहू? ड्रिल द ग्राउंड थ्रू द फॉसिल्स। तर अशा पद्धतीने ही वेब डायग्राम आपल्याला लिहिता येईल। यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी A2। आता काय सांगते A2मध्ये? तर ते आहे गो थ्रू द पोएम। कविता वाचायची आपल्याला। अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। की खाली दिलेले वाक्य चूक की बरोबर ते आपल्याला सांगायची। तर पहिलं स्टेटमेंट आहे प्लॅनर्स प्लॅन टू कन्स्ट्रक्ट बिल्डिंग्स व्हेरेवर दे फाइंड प्लेस। तर हे ट्रू स्टेटमेंट आहे। त्यानंतरचं स्टेटमेंट आहे प्लॅनर्स टेक पब्लिक कन्सेंट फॉर द अल्टरेशन्स दे मेक इन द ओल्ड स्ट्रक्चर्स ऑफ द सिटी। हे फॉल्स म्हणजे चुकीचं स्टेटमेंट आहे। त्यानंतर स्टेटमेंट C आहे प्लॅनर्स आर कन्सर्न्ड अबाउट द एन्व्हायरमेंट ऑफ द एरिया। हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे। D प्लॅनर्स मेक देअर प्लॅन्स मॅथमॅटिकली परफेक्ट ॲट द सेम टाइम दे कॅल्क्युलेट देअर प्रॉफिट। हे ट्रू स्टेटमेंट आहे। स्टेटमेंट E आहे प्लॅनर्स डेलिबरेटली फाइंड ड्रॉबॅक्स इन द ओल्ड सिटी प्लॅनिंग। हे स्टेटमेंट ट्रू आहे। स्टेटमेंट F द न्यूली प्लॅन्ड सिटी लुक्स मॉडर्न अँड अमेझिंगली ब्युटिफुल। हे सुद्धा ट्रू स्टेटमेंट आहे। त्यानंतर आहे स्टेटमेंट G प्लॅनर्स पेंट ब्युटिफुल पिक्चर्स ऑफ द अपकमिंग चेंजेस इन द सिटी विच चार्म द सिटीजन्स। इट इज अ ट्रू सेंटेन्स। लास्ट सेंटेन्स प्लॅनर्स मेक tactful changes so that citizens do not recognize the familiar landmarks। हे स्टेटमेंट सुद्धा ट्रू स्टेटमेंट
आहे. यानंतर ॲक्टिव्हिटी A3 पाहूयात आपण. रीड द एक्सप्रेशन, खाली दिलेले एक्सप्रेशन वाचा. द ब्ल्यूप्रिंट ऑफ आवर पास्ट इज टुमॉरो. कन्सिडर इन अ ग्रुप वाय द पोएट हॅज नॉट मेन्शन द प्रेझेंट. आता आपल्याला ग्रुपमध्ये हे कन्सिडर करायचं की कवीनं प्रेझेंटबद्दल का सांगितलेलं नाही किंवा प्रेझेंट का नमूद केलेलं नाही. इट इज बिकॉज ऑफ द प्लॅनर्स हू हॅव possessed our present in order to change our past into the future. याचं कारण काय की प्लॅनर्सनी आपला प्रेझेंट त्यांच्याकडे घेतलेला आहे आणि आपला पास्ट चेंज करण्यासाठी आपला पास्ट हा त्यांना फ्युचरमध्ये चेंज करायचा आहे. दे डिझायर, त्यांच्या इच्छेनुसार. गो थ्रू द पोएम अँड राईट द लाईन्स विच सपोर्ट धिस थॉट. की आता आपल्याला कविता वाचायची आणि हा जो काही विचार आहे या विचाराला सपोर्ट करणाऱ्या ओळी आपल्याला खाली लिहायच्या आहेत. तर त्यासाठी ए दिलेलं आहे. द बिल्डिंग्स आर इन अलाइनमेंट विथ द रोड्स विच मीट ॲट डिझायर्ड पॉईंट्स. हे एक लाईन आहे. यानंतरच्या लाईन आपण लिहूत. बी, filled with permutations of possibilities. C, they erase the flaws. D, so history is new again. E, the drillings goes right into the fossils of last century. And F, the blueprint of our past's tomorrow. यानंतर आहे ॲक्टिव्हिटी A4. काय सांगितलं त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी A4मध्ये. द टर्म ॲनेस्थेशिया इन द पोएम मीन्स. या कवितेमध्ये ॲनेस्थेशिया नावाची एक टर्म, एक संकल्पना सांगितलेली आहे. त्याचा अर्थ होतो द प्लॅनर गिव्ज ब्युटिफुल पिक्चर ऑफ न्यू मॉडर्न सिटी. जे काही प्लॅनर्स आहेत हे प्लॅनर्स आपल्याला नवीन मॉडर्न सिटीचं सुंदर असं चित्र देणार असतात, दाखवणार असतात. नाऊ फाइंड आउट व्हॉट इज ॲम्नेशिया अँड हिप्नॉसिस इन द गिवन कॉन्टेक्स्ट. की दिलेल्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲम्नेशिया आणि हिप्नॉसिस याचा काय अर्थ होतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू. Amnesia means inability to recall some or any of the past. In this context, the planners quietly remove old structures and rebuild new ones in the place. Any elder citizen who knew the old city would not be able to recall what had been standing at a particular spot earlier. The place is completely transformed. Second word is hypnosis. Hypnosis means the state of being in a trance, focused on one object and being less aware of any others. In this context, the planners, powerful politicians, builders, and such manipulate the residents into thinking they are benefiting by the building work to be done, so they do not object. यानंतर ॲक्टिव्हिटी A5. pick out the statements which aptly depict the theme of the poem. की खाली दिलेल्या स्टेटमेंटपैकी आपल्याला असे स्टेटमेंट निवडायचे आहेत की जे आपल्याला ॲप्रोप्रिएटली, योग्यपणे या कवितेची थीम सांगतील. तर कोणकोणते स्टेटमेंट आपल्याला दिलेले ते आपण अगोदर वाचून घेऊयात, नंतर त्यातून निवडूयात. स्टेटमेंट ए. इन द पोएम द स्पीकर मेमोराइजेस द पास्ट. बी. इन द प्लॅनर्स द पोएट डिस्क्राइब्स द अनस्टॉपेबल फोर्स ऑफ मॉडर्नायझेशन. सी.
The poet talks about the replacement of natural environment by the concrete jungle. D. The poet proposes to stop modernization. E. The poet laments helplessly. आता यापैकी आपल्याला ॲप्रोप्रिएट अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट आहेत ते पिकआउट करायचे आहेत. तर ॲप्रोप्रिएट स्टेटमेंट्स जे या कवितेची ॲप्रोप्रिएट थीम सांगतील असे स्टेटमेंट आहेत. स्टेटमेंट बी. इन द प्लॅनर्स द पोएट डिस्क्राइब्स द अनस्टॉपेबल फोर्स ऑफ मॉडर्नायझेशन. त्यानंतर स्टेटमेंट सी. द पोएट टॉक्स अबाउट द रिप्लेसमेंट ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट बाय दी कॉन्क्रीट जंगल. आणि स्टेटमेंट ई. द पोएट लॅमेंट्स हेल्पलेसली. हे 3 स्टेटमेंट असे आहेत की जे ॲप्रोप्रिएटली या पोएमची थीम वर्णन करतात. तर या ॲक्टिव्हिटीच्या पूर्णत्वेबरोबरच आपण ॲक्टिव्हिटी A1 to A5, A1, A2, A3, A4, A5 या कंप्लीट केल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.